2004 पासून मी पंगत ही बंडी शेगावला उकळीकर दिंडी क्रमांक 5 सागर महाराज उकळीकर यांच्या प्रेरणाने मी माऊलीची सेवा करीत आहे आजपर्यंत। आता जे काही अन्नदाते आहेत ते आपल्या ट्रकमध्ये सामान टाकतात, पण आमच्या कराड साहेबांनी आज त्यांच्या गाडीमध्ये पूर्ण सामान आणलेलं आहे आणि 20 वर्ष झालं चालू आहे त्याची पंगत। हां, ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या बरोबरच समजा माऊलींचा पालखी सोहळा भेंडी शेवगावमध्ये आलेला आहे आणि त्यानंतर सकाळच्या दरम्यानची महापंगत जे आहे ते परळी तालुक्यातील कराड म्हणून आहेत त्यांची ही पंगत होती। देवीदास मामा, किती वर्षापासून ही तुमची पंगत होती? माझ्या माहितीनुसार 2004 पासून मी पंगत ही बंडी शेगावला उकळीकर दिंडी क्रमांक 5 सागर महाराज उकळीकर यांच्या प्रेरणाने मी माऊलीची सेवा करीत आहे आजपर्यंत आणि पुढेही अशीच कायमस्वरूपी राहावी अशी ज्ञानेश्वर महाराजाच्या चरणी मी प्रार्थना करतो। महाराज, हे साहित्य जे आहे ते गावाकडून आणता येत का इथले इथं खरेदी करून देतात? आता जे काही अन्नदाते आहेत ते आपल्या ट्रकमध्ये सामान टाकतात, पण आमच्या कराड साहेबांनी आज त्यांच्या गाडीमध्ये पूर्ण सामान आणलेलं आहे आणि रात्रभर जागरण करून या ठिकाणी पूर्ण स्वयंपाक त्यांनी सर्व आचार्यांना चहा पाणी करून पूर्ण स्वयंपाक तयार केलेला आहे। खरं तर ही पंगत जी आहे ती जवळपास कधी बंद वगैरे चालू होतात का नियमितपणे या पंक्ती होतात? नाही होत, 20 वर्ष झालं चालू आहे त्याची पंगत। हां, ही दिंडी जी आहे तुमची माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये ती कधीपासून चालते? हे माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या बरोबरच समजा त्यांच्या पुढे समजा माऊलीची सोहळ्या बरोबरच सुरू आहे। जसा सोहळा चालू झाला त्यावेळेस पासून सुरू? आमचे सासरे दादच सासरे घोड्यावर वारी करीत होते, परत आमचे सासऱ्यांनी हे सासऱ्यापासून जवळजवळ 50 वर्ष होऊन गेले याला चालू आहे। आणि नियमितपणे तुम्ही या पालखी सोहळ्यामध्ये देखील दिंडी सोहळ्यामध्ये दोघीला दोघी सहभाग घेतात? कोणती एखादी म्हणजे सोहळा चुकवलेला नाही? कधी चुकलं नाही, 40 वर्ष होऊन गेले मी पालखी सोहळा सोडला नाही, चालूच आहे। तुमच्याकडून कधी अडचण वगैरे आली का? तब्येत वगैरे बिघडली, एखादा सोहळा चुकला असं काही? काही नाही, माझी तब्येत रुपयाची गोळी सुद्धा लागत नाही मला। माझी 1 वर्ष झाली, 1 वर्ष मी पडले होते पत्रावून, त्या वर्षी आले नाही, 1च वर्ष फक्त। मग तेव्हापासून लग्न झालं चालू होते सोहळ्याबरोबर। ओके, धन्यवाद। खरं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल। मात्र माऊलींचा पालखी सोहळा जो आहे ते बरेच चुकवत नाहीत आणि त्याचबरोबर ज्यांची पंगत होतीये ती पंगत देखील कधी चुकवली जात नाही। आलेल्या प्रतिक्रिया मात्र या माऊलींच्या सोहळ्यादरम्यान काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल। मनमुराद आनंद जे आहे ते सगळे वारकरी या महाप्रसादाच्या पंक्तीचा घेत आहेत। कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया, भेंडी शेवगाव।